होडगी रोड ते आसरा चौक इथं सध्या नवीन सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे। वास्तविक पाहता शहर हद्दीतील पूर्वीचा डांबरी रस्ता अतिशय सुस्थितीत होता। होडगी रोड ते आसरा चौक इथं सध्या नवीन सिमेंट रस्त्याचं काम सुरू आहे। वास्तविक पाहता शहर हद्दीतील पूर्वीचा डांबरी रस्ता अतिशय सुस्थितीत होता, तरी देखील हा रस्ता नव्यानं केला जात आहे। रस्त्याचं काम भर लोकवस्तीत सुरू असून या रस्त्यावर वर्दळ देखील मोठ्या प्रमाणावर आहे। असं असताना रस्त्यावर वाहतूक करणाऱ्यांना कोणताही अपघात होऊ नये याची योग्य ती खबरदारी घेऊन काम करणं बंधनकारक आहे। सुरक्षाविषयक उपाययोजना करूनच कामे केली पाहिजेत। मात्र अशी कोणतीही काळजी न घेता काम रेटून नेलं जात असल्यामुळं अनेक अपघात झाले असून बरेच जण जायबंदी झाले आहेत। काही जण तर कायमचे अपंग झाले आहेत। त्यांच्या उपचारावर लाखो रुपये खर्च होणार असून पुढील आयुष्यात त्यांना काम करणं देखील अवघड होणार आहे। हे अपघात केवळ या रस्त्याच्या कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणामुळे झाले असून त्यामुळे येथील अपघातग्रस्तांना या कंत्राटदाराकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, तसंच यापुढे तरी अशा दुर्घटना होऊ नयेत म्हणून जरूर त्या सुरक्षाविषयक उपाययोजना करण्याचे आदेश द्यावेत। तसंच अशा प्रकारे बेजबाबदारपणा करून जनतेच्या जीविताशी खेळ करणाऱ्या संबंधित कंत्राटदारावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी। यापुढे एकही अपघात झाला तर आंदोलन करावं लागेल, अशा आशयाचं निवेदन संभाजी आरमारच्या वतीनं देण्यात आलं। यावेळी संभाजी आरमारचे उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, सरचिटणीस गजानन जमदाडे, शहर प्रमुख सागर ढगे, शहर वाहतूक प्रमुख अविनाश विटकर, विभाग प्रमुख मल्लिकार्जुन पोद्दार, सतीश सारोळे, महेश घोडके, प्रदीप मोरे, सुधाकर करणकोट, मनोज पंगुडवाले, प्रवीण मोरे आणि अपघातग्रस्त कुटुंबातील आतिक शेख उपस्थित होते। विमानतळावरून आसरापर्यंत जे रोडचं काम चालू आहे त्या संदर्भात मी बोलतो, कारण की आमचे वडील रात्री 11 वाजता ड्युटीला जाताना भारत माता नगर येथील ॲक्सिडेंट झाले आणि ॲक्सिडेंट झाल्यामुळं आमच्या वडिलांच्या सोबत अनेक लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। एक 8-10 दिवसात कमीत कमी 7-8 लोकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे। मी म्हणतो की आमच्या वडिलांचं असं झाल्यामुळं दुसऱ्याचं होऊ नये, कारण की आमचे वडील आता सध्याला अक्षरा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत। त्यांचं पाय तुटलेलं आहे, त्यांचं ऑपरेशन करून रॉड बसवण्यात आलेलं आहे। मी संभाजी आरमारकडनं दया मागतो की जिल्हाधिकारीकडून जाऊन आमची नुकसान भरपाई भरून द्यावी, ही माझी विनंती आहे। ते होडगी रोड हा नवीन रस्ता काही कारणास्तव पहिलं डांबरीकरण असताना देखील, चांगला रस्ता असताना देखील इथे सध्या सिमेंटचे रस्ते होत आहेत। त्यासाठी त्या रस्त्याच्या कडेने कुठलाही फलक लावलेला नाही, काही केलं त्यांनी निगा राखलेली नाही आहे। एक सिंगल साईड फक्त चालू असताना तिथे सध्या भरपूर प्रकारे अपघात होत आहेत। या अपघातामध्ये एक दोघांनी स्वतःचे हात घालवलेले आहेत, एकाने पाय घालवलेला आहे। सध्या एक जण यशोधरामध्ये ॲडमिट आहे। तर अशा परिस्थितीमध्ये काम असताना आम्ही कलेक्टर साहेबांना आज निवेदन द्यायला आलो होतो। तर कलेक्टर साहेबांकडून कळालं की हे MSRDCकडं काम आहे, त्यांचं स्वतःचं सोलापूरमध्ये ऑफिस नाही आहे आणि ते मक्तेदार कुठला आहे, काय आहे, ते कोण येतात का नाही, कसं काम चालू आहे, कशाचे कोण निगा राखत नाही, सगळा अंधाधुंद कारभार आहे। त्या कारभारापायी आज आम्ही निवेदन देऊन त्या रस्त्याच्या बाबतीत सिमेंट रस्त्यासाठी आम्ही निवेदन दिलं आणि ते अपघात टाळण्यासाठी त्या मक्तेदारावर गुन्हा दाखल करा आणि त्याच्याकडून ह्या गोरगरीब जनतेची नुकसान भरपाई द्यावी, हे आम्ही आज निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात सांगितलेलं आहे। जर हे 8 दिवसाच्या आत जर झालं नाही तर संभाजी आरमारला तो रस्ता नाहक रोखावा लागणार आहे आणि त्याच्या विरोधात कारवाई करण्यासाठी भाग पाडावं लागणार आहे। होडगी रोड येथे सुरू असलेल्या सिमेंट रस्त्याचे कामामुळे अनेक लोकांचे अपघात तिथे झालेले आहेत। कोणत्याही उपाययोजना तिथे करण्यात आलेली नाही आहे, कोणत्या प्रकारचे फलक तिथे नाही आहेत, रात्रीचे लाईट नाही आहे आणि अत्यंत लोकवस्ती असलेला हा तो भाग आहे। रस्त्यावरती अनेक वर्दळी, अनेक गाड्या तिथे जात असतात आणि बांधकामदार कंत्राटदार जो आहे तो कोणत्याही प्रकारची उपाययोजना केल्यामुळे अनेक लोकांचे अपघात झालेले आहेत। अनेक लोक यशोधरा हॉस्पिटलमध्ये असू दे, अनेक हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत, त्यांच्यावर 7 ते 8 लाख रुपये खर्च आहे। याला जबाबदार कोण, कंत्राटदार का अधिकारी आहे? अशा जाब आम्ही
उपजिल्हाधिकारी यांना आज आम्ही संभाजी आरमारच्या वतीने निवेदन दिलेलं आहे आणि पुढील भविष्यामध्ये एकही अपघात होता कामा नये अशी उपाययोजना करावी, अन्यथा संभाजी आरमारला तेथील सर्व नागरिकांच्या समवेत उग्र आंदोलन छेडावं लागेल.